कमरेवर हात ठेवून विटेवर उभा ठाकलेला आपला विठोबा. आषाढी आणि कार्तिकी वारीला मोठ्या संख्येने विठुरायाला भेटायला पंढरपुरात येतात लोक. आषाढी वारीला माळाच्या पालख्या या पंढरपुरात येतात आणि या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल हे आजवर रहस्यच बनून राहिलंय. आपला विठुराया म्हणजे नेमका आहे तरी कोण? कोणी म्हणतो तो बुद्ध आहे, कोणी म्हणतो तो गवळी धनगर समाजाचा लोकदेव आहे, कोणी म्हणतो तो मूळचा महाराष्ट्रातलाच नाही तर दक्षिणेकडून आलेला आहे, तर कोणी म्हणतं हा जैन धर्मातला भगवान नेमिनाथ आहे, तर आणखी कोणी म्हणतंय की हे सगळंच म्हणणं बरोबर आहे. विठ्ठल म्हणजे सगळ्यांचा संगम आहे, एक महासमन्वय. मंडळी, पंढरपूरच्या विठोबाची काळ्या पाषाणाची 3 फूट 9 इंचाची लोभसवाणी मूर्ती केवळ दगडात कोरलेली नाही, तिच्या मागे अनंत श्रद्धा, भावना आणि इतिहास दडलेला आहे. म्हणूनच कित्येक लोकांनी या विठोबावर आपल्या आपल्या पद्धतीने हक्क सांगितले. पण खरं सांगायचं तर एकच, देव वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या रूपात दिसतो. मग प्रश्न असा उरतो, विठ्ठल म्हणजे नेमका कोण? बुद्ध आहे का? नेमिनाथ आहे का? लोकदेव आहे का की श्रीकृष्णाचं रूप आहे? हेच सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी. विठोबा नेमका कुणाचा याचा शोध दुर्गा भागवत, डॉक्टर G.A. दलवी, डॉक्टर ढेरे यांच्यासह अनेक अभ्यासकांनी घेतला. विठोबाबद्दल वेगवेगळ्या कथा, दावे आणि मिथक आजही लोक संस्कृतीत चालतात. बीबीसीने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार डॉक्टर अशोक राणा म्हणतात, जुन्या आहेत म्हणून या मिथकांना फक्त भाकड कथा म्हणून बाजूला काढता येणार नाही. या कथांमधून इतिहासाचे बरेच धागे सापडतात आणि लोक संस्कृतीत समजून घेता येते. संशोधक आणि लोक संस्कृतीचे जाणकार राम.ची. ढेरे यांनी त्यांच्या श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात असं सांगितलंय की एखाद्या देवतेचा इतिहास समजून घ्यायचा म्हणजे त्या देवतेवर श्रद्धा ठेवणाऱ्या समाजाचा इतिहासच समजून घेणं होय. विठ्ठल, पुंडलिक, विठ, पंढरपूर, पांडुरंग ही नावं, त्यांच्या भोवती फिरणाऱ्या लोककथा, संतांचे अभंग वर्णन, पुराणातील उल्लेख, लोकगीते, ओव्या आणि जुन्या ग्रंथांमधील माहिती या सगळ्यांचा अभ्यास करून विठोबाच्या मूळ ओळखीचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केला. म्हणजे विठ्ठल शोध केवळ धार्मिक नव्हे तर तो सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि लोकजीवनाशी जोडलेला मोठा विषय. मंडळी, विठोबाचा शोध घ्यायचं म्हटलं तर सुरुवात सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या कथेतूनच करावी लागते, ती म्हणजे पुंडलिकाची गोष्ट. आई वडिलांच्या सेवेत गुंतलेला पुंडलिक आणि त्याने फेकलेल्या विटेवर उभा राहिलेला आपला विठोबा, अशी ही गोष्ट आहे जी सर्वाधिक प्रचलित आहे. गेली 28 युगे विठ्ठल त्या विटेवर उभा आहे, ही कल्पना आजही श्रद्धेने जपली जाते. बीबीसीने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार प्राचार्य अशोक राणा म्हणतात, ही कथा सर्वप्रथम स्कंद पुराणाच्या अंतर्गत रचलेल्या पांडुरंग महात्म्यमध्ये दिसून येते. शिवाय या ग्रंथाचा काळ साधारण 14वे ते 15वे शतक असावा, असं मत लोक संस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर राम.ची. ढेरे यांनी नोंदवलंय. डॉक्टर राम.ची. ढेरे सांगतात की पुंडलिकाची गोष्ट खरी इतिहासातली नाही तर ती भक्तिभावातून तयार झालेली पौराणिक कथा आहे. पुंडलिक हा एखादा ऐतिहासिक माणूस नव्हे तर भक्ताच्या मनात तयार झालेला एक आदर्श भक्त आहे. विठोबाचं ठिकाण म्हणजे पंढरपूर, याचं मूळ नाव पंडरगे आहे आणि ते कानडी भाषेतलं नाव आहे. मंदिरातल्या जुन्या कोरीव लेखांमध्येही हे नाव स्पष्ट दिसतं. या पंडरगेवरूनच पांडुरंग, पंढरी, पंढरपूर अशी नावं तयार झाली. ढेरे म्हणतात की पांडुरंग हे नाव देवाचं नसून त्या ठिकाणाचं नाव आहे. जसं काशी विश्वनाथ म्हणजे काशीमधला देव, तसंच पांडुरंग विठ्ठल म्हणजे पांडुरंग नावाच्या जागेचा देव. विठ्ठल या नावाचा नेमका अर्थ आजही स्पष्ट नाही, म्हणून त्यावर आधार देण्यासाठी पुंडलिक आणि विठ ही कथा तयार झाली असावी. पुढे पांडुरंग हेच नाव देवासाठी वापरलं जाऊ लागलं. खरं तर विठ्ठल नावाचं कोड अजूनही सुटलेलं नाही. विठ्ठल या नावाचा नेमका अर्थ काय यावर आजपर्यंत सगळ्यांनी एकमत केलेली व्याख्या मिळाली नाही, पण अनेक अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. V.K. राजवाडे म्हणतात की विठ्ठल हा शब्द विष्ठल या शब्दातून आला असावा, ज्याचा अर्थ आहे दूर जंगलातली जागा, म्हणजे विठोबा म्हणजे रानात राहणारा देव. तर डॉक्टर रामकृष्ण भांडारकर यांचं म्हणणं आहे की विष्णू या शब्दाचं कानडी भाषेत अपभ्रष्ट रूप विठ्ठी झालं आणि त्यावरून विठ्ठल हे नाव तयार झालं. म्हणजेच विठोबाच्या नावाचा नेमका अर्थ काय याबाबत अजूनही ठाम उत्तर नाही, पण त्याचा अर्थ शोधण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे. आता पुढचा प्रश्न आहे की विठोबा नक्की आला कुठून? अनेक अभ्यासक असं म्हणतात की विठोबा हा महाराष्ट्रात जन्मलेला देव नसून तो कर्नाटक किंवा दक्षिणेकडून इथे आला असावा. इरावती कर्वे म्हणतात की विठोबा आपला आराध्य दैवत असलं तर तो कुणाचंच कुलदैवत नाही. अगदी विठोबाची पूजा करणारे बडवे, डिंगरे, दिवटे, बेनारे हे सेवेकरी सुद्धा त्याला आपलं कुलदैवत मानत नाही, त्यामुळे तो इथल्या मूळ लोकांचा देव नसावा असं त्यांचं मत आहे. पंढरपूर हे ठिकाण महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर आहे. विठोबाची सेवा करणारे बरेच लोक कर्नाटकातलेच आहे.
त्यांच्या कुलदेवताही तिकडच्याच आहेत. ते बघून असं वाटतं की विठोबा हा देव मूळचा दक्षिण भारतातील असावा. काही लोक तर म्हणतात की तिरुपतीचा श्री व्यंकटेश आणि पंढरपूरचा श्री विठ्ठल हे कधी काळी एकच असावेत, फक्त नंतर वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने पूजले गेले. शिवाय डॉक्टर अशोक राणा आपल्या दैवतांची सत्यकथा या पुस्तकात सांगतात की दक्षिणेकडील काही राजांची नावं विठोबाशी साधर्म्य दर्शवतात. उदाहरणार्थ उत्तर कर्नाटकातील द्वितीय पुलकेशीच्या लहान भावाचं नाव बिट्ट किंवा बिट्टरस होतं. अशाच नावाचे राजे होयसळ वंशात सुद्धा होते. डॉक्टर रा.गो. भांडारकर यांनी दाखवून दिलंय की कानडी भाषेत विष्णू या शब्दाचं रूप बिट्टी असं होतं. त्यावरूनच विठ्ठल हे नाव तयार झालं असावं, असं राजपुरोहित यांनी व्याकरण ग्रंथ शब्दमणी दर्पणच्या 32व्या सूत्रावरून सिद्ध केले. या सगळ्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की विठोबा हा देव मूळचा दक्षिण भारतातील, विशेषतः कर्नाटकचा असावा. इतकंच नाही तर विठ्ठल आणि व्यंकटेश या दोन देवांमध्ये अनेक गोष्टी साम्य आहेत. त्यामुळे काही अभ्यासक असंही मानतात की एकेकाळी हे एकच देव असावेत, जे नंतर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी पूजले जाऊ लागले. विठोबा आणि श्री व्यंकटेश हे दोघंही कृष्णाचं रूप मानले जाऊ लागले, पण त्यांचा पुराणांमधील प्रसिद्ध विष्णू अवताराशी थेट संबंध नाही. तरीही भक्तीच्या श्रद्धेमुळे दोघेही विष्णू स्वरूप मानले जातात. विठोबा म्हणजे बाळकृष्ण, तर व्यंकटेश बालाजी या नावाने ओळखला जातो. दोघांची पत्नीही एकसारखीच रुसलेली दाखवली जाते. विठोबाची पत्नी रुक्मिणी दिंडीर वनात राधेच्या मत्सराने रुसलेली, तर व्यंकटेशाची पत्नीही नाराज होऊन वेगळी राहते. दोघेही देव मौन असतात आणि त्यांच्या हातात कोणतेही शस्त्र नसतं. हेही त्यांच्यातलं एक महत्वाचं साम्य आहे. या सर्व साम्यांवर आधारित एक सुंदर निष्कर्ष डॉक्टर रांची ढेरे यांनी मांडलाय. ते म्हणतात की हे दोघेही देव वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या ठिकाणी पूजले जात असले तरी ते मूळतः एकच लोकदेव असावेत, जे वेगवेगळ्या भागात वेगळ्या पद्धतीने विकसित झाले. या पार्श्वभूमीवर एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. विठोबा राधेवरून रुसलेल्या रुक्मिणीला शोधायला दिंडीर वनात म्हणजेच आपल्या पंढरपुरात आला. ही कथा विठोबाच्या लोककथांमध्ये खूप महत्वाची मानली जाते आणि त्यातूनही त्याचा व्यंकटेशाशी असलेला संबंध लक्षात येतो. शिवाय विठोबा म्हणजे कोण आणि त्याचा मुळाचा अभ्यासकांनी इतका गांभीर्याने शोध का घेतला, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 1977 साली डॉक्टर श.गो. तुळपुळे यांनी लीळा चरित्र या महानुभाव पंथाच्या ग्रंथातल्या एका कथेमधून असा निष्कर्ष मांडला की विठोबाचं मूळ एका गोरक्षक वीराच्या स्मारकात असावं. त्यांनी ही मांडणी मराठी संशोधन पत्रिका या मासिकात प्रसिद्ध केली. यानंतर विठोबाच्या मूळ रूपाचा शोध घेण्यासाठी अभ्यासकांची मोहीम आणखी गंभीर झाली. डॉक्टर अशोक राणा सांगतात की या शोधाची सुरुवात लीळा चरित्र मधील विठ्ठल वीरू कथन या कथेतून झाली. या कथेमध्ये विठ्ठल नावाचा एक वीर गुरं राखत असतो आणि गुराचं रक्षण करताना त्याला वीर मरण येतं. त्याचं स्मारक म्हणून एक वीरगळ उभा केला जातो, ज्याला त्या काळात भडखंबा असं म्हटलं जायचं. ही गोष्ट समोर ठेवून अनेक अभ्यासकांनी विठोबाच्या मूळ रूपाचा शोध घेतला. आता बरेच अभ्यासक मान्य करतात की विठोबा हा मूळचा गुराख्यांचा लोकदेव असावा. थोडक्यात सांगायचं झालं तर विठोबा हा मूळचा दक्षिण भारतातील गोपजनांचा म्हणजेच गवळी धनगर समाजाचा लोकदेव असावा, असे अनेक अभ्यासक मानतात. तो कदाचित गोरक्षण करताना मृत्यू पावलेला एक वीर होता आणि त्यालाच पुढे विष्णू स्वरूप मिळालं. सर्वप्रथम 1956 साली डॉक्टर दुर्गा भागवत यांनी त्यांच्या लोकसाहित्याच्या रूपरेषा या ग्रंथात विठोबा हा गवळ्यांचा देव आहे असा दावा केला होता. त्याच दिशेने नंतर डॉक्टर जी.ए. दलरी, डॉक्टर गुथर सोनथायमर, डॉक्टर श.गो. तुळपुळे, डॉक्टर माणिकराव धनपलवार, डॉक्टर रांची ढेरे यांनी संशोधन केलं. डॉक्टर सोनथायमर यांना पंढरपूरच्या महाद्वाराजवळ एक वीरगळ सापडला. त्यांनी तो डॉक्टर तुळपुळे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावरून तुळपुळे यांनी मांडले की हाच वीरगळ विठोबाचं मूळ रूप असावं. त्यांच्या या मताला डॉक्टर दलरी यांनीही पाठिंबा दिला आणि विठोबा व वीरगळ यांचा संबंध सर्वप्रथम स्पष्टपणे मांडला. मात्र यावर डॉक्टर रांची ढेरे यांचं वेगळं मत आहे. त्यांच्या मते लीळा चरित्र मधील ती कथा प्रक्षिप्त असावी आणि विठोबा हा वीरगळ नव्हे, पण तो गोपजनांचाच लोकदेव आहे असं त्यांचं मत आहे. एकूणच विठोबाचा इतिहास गोंधळलेला असला तरी बऱ्याच अभ्यासकांना तो गवळी धनगरांच्या श्रद्धेचा मूळ देव वाटतो. शिवाय रांची ढेरे यांच्या मते विठोबा हा मूळतः गवळी धनगरांचा म्हणजे गोपजनांचा लोकदेव होता. आंध्र कर्नाटक भागात त्याला यादव समाज पूजत असे आणि पुढे महाराष्ट्रातही त्याची उपासना झाली. यादव राजवटीने त्याला विष्णू कृष्णाच्या रूपात मान्यता दिली आणि त्याचं वैदिकीकरण केलं. या देवाचा इतिहास केवळ पुराण कथांमध्ये नाही तर वीर म्हणून मृत्यू पावलेला गोरक्षक वीराच्या स्मारकातूनही दिसतो. पंढरपूर, आहोबलम, हम्पी, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या रूपात विठोबा आजही दिसतो. कुठे तो विरोबाशी नातं सांगतो तर कुठे कृष्णावतार मानला जातो. या साऱ्यांमुळे विठोबा हा फक्त एक देव नाही तर अनेक जाती जमातीच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा संगम म्हणतो. शिवाय आज विठ्ठल हा बुद्धच होता असा दावा अनेकदा ऐकायला मिळतो.
पूर्वी विठ्ठल हा जैनांचा नेमीनाथ होता असेही काही लोक मानायचे, पण आता तो दावा मात्र विरळ होत चाललाय. मात्र विठ्ठल म्हणजेच बुद्ध हा दावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व मिळाले. आंबेडकरांनी स्वतः या विषयावर एक ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती, पण तो पूर्ण झाला नाही. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चरित्रात त्यांनी विठोबा म्हणजेच बुद्ध असल्याचं म्हटलंय. त्यांच्या मते पांडुरंग हा शब्द पुंडरीक म्हणजेच कमळ या शब्दावरून आलाय आणि पाली भाषेत कमळाला पांडुरंग असंच म्हणतात. त्यामुळे विठोबा म्हणजेच बुद्धच, दुसरं कोणीही नाही. याशिवाय काही संत कवींनीही त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठलाला बुद्धासारखं वर्णन केल्याचं संदर्भ सापडतात. जनाबाई म्हणते, होऊन या कृष्ण कंसवधी येला, आता बुद्ध झाला सखा माझा. तुकोबा म्हणतात, बौद्ध अवतार माझी अदृष्टा, मौन मुखे निष्ठा धरी येली. थोडक्यात अनेक वारकरी संतांनी विठ्ठलाला मौनस्थ आणि बौद्ध रूपात पाहिले. डॉक्टर रानशी ढेरे विचारतात की वैद्यकीय परंपरेचे अनुयायी संत विठोबाला बुद्धाशी का जोडतात? विठोबाच्या बुद्ध सदृश गुणांमुळेच का? ते पुढे सांगतात की आपल्या परंपरेत काही नष्ट होत नाही, तर ते नव्या रूपात पुढे येतं. त्यामुळे बौद्ध धर्माचं हे विठ्ठल रूप महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं सांस्कृतिक युगांतर ठरतं. एकूण काय तर गेल्या 800 वर्षांहून अधिक काळ एक काळसर पण मनाला भुरळ घालणारा, निशस्त्र आणि शांत असा देव विठोबा भक्तांच्या प्रेमात पूर्ण बुडालाय. कोणी त्याला पांडुरंग म्हणतं, कोणी विठ्ठल, कोणी विठू, कोणी विठ्या, अगदी इठू. संत तुकाराम तर त्याला पंढरीतलं एक मोठं भूत म्हणतात. असं भूत की जे एकदा कोणाच्या मनात झडप घालतं की तो माणूस पूर्णपणे त्याचाच होऊन जातो. म्हणूनच भक्तच नव्हे तर अभ्यासक सुद्धा त्याच्या प्रेमात अडकलेत आणि आजही विठोबा नेमका आहे तरी कोण याचा शोध सुरूच आहे. पण मंडळी, तुमच्यासाठी विठोबा काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.